तर गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। भरत गोगावलेंचा पॉइंटच चुकलेला आहे। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणार आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर भरत गोगावले यांनी शिवसेनेसंदर्भात, ठाकरेंसंदर्भात आणि तिथल्या कारभारासंदर्भात अनेक दावे केले। तर बाळासाहेबांनंतरचा कारभार पटला नाही असं भरत गोगावलेंनी म्हटलं आणि त्यानंतर आता भरत गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे नेणार आहे, त्यांचा पॉइंटच चुकलाय असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। यांचा पॉइंटच चुकलेला आहे। यांनी जो पॉइंट छेदण्याचा प्रयत्न केलाय तो पुन्हा हे अधोगतीला पोहोचण्याची यांची लक्षणं दिसत आहेत। उलट बऱ्याच वेळेला माझ्या माहितीनुसार हेच उलट वहिनींना जास्त फोन करायचे, जरा साहेबांना समजा, कारण काही वेळेला साहेब अशा ज्याला आता काय म्हणावं, बुद्धीची कीव करावी तर ओरडले तर वहिनींना मध्यस्थी करायचे। आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉइंट करून जर काढत असाल ते ह्याला म्हणजे ज्याला म्हणतात ना बुद्धीची कीव करावी आणि बुद्धीची अधोगती बघा।